झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। खारगे समितीचा अहवाल सरकारला सादर झालेला आहे। 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। पार्थ पवार यांना मात्र अभय मिळालेला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही महत्त्वाची बातमी। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर झालेला आहे। खारगे समितीने आपला चौकशी अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण उघड केलेलं होतं, तर त्याचा अहवाल सादर झालाय। 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस आहे, मात्र पार्थ पवारांना अभय मिळालंय। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या कोट्यावधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण काय आहे हे संबंध महाराष्ट्राला झी 24 तासने पहिल्यांदा उघड करून दाखवलेला आहे। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी, याचा सखोल तपास करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि या संदर्भात नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने गेली 3-4 महिने चौकशी केल्यानंतर या प्रकरणाच्या आता नेमकं काय घडलेलं आहे, यातल्या अनेक बाबी या प्रकरणामध्ये काळबेर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मुळात ही कंपनी ज्यांनी जमीन व्यवहार केलेला आहे, जमीन घेतलेली आहे, जमीन विकलेली आहे, या दोन्ही कंपन्यांच्या व्यवहारामध्ये पार्थ पवार यांची कंपनी आहे, ज्यांचा सर्वाधिक समभाग आहे त्या कंपनीमध्ये। असं असताना देखील या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना लांब ठेवण्यात आलेला आहे आणि पार्थ पवार यांचे भागीदार असलेले पाटील आणि अमेडिया कंपनी याचे सर्वेसर्वा ज्याला अधिकार दिले होते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्यावर त्यांची चौकशी झालेली आहे। मात्र सुरुवातीपासून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून चौकशीला बोलवण्यापर्यंत पार्थ पवार यांना लांब ठेवण्यात आलं होतं आणि तेव्हाच असं दिसत होतं की या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना यांच्यावर कुठच्याही प्रकारची कार्यवाही होणार नाही, यांना दोषी ठरवलं जाणार नाही हे स्पष्ट होतं। आणि पुढे समितीच्या चौकशीनंतर, समितीचा अहवाल आल्यानंतर, खारगे समितीचा अहवाल आल्यानंतर हेच दिसून आलेलं आहे, पार्थ पवार हे या प्रकरणामध्ये नाहीत, हे दोषी नाहीत असंच दाखवण्यात आलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांचा नाहक बळी घेतल्याचं बोललं जात आहे। मात्र पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीशी व्यवहार करत असताना ह्या 2 अधिकाऱ्यांनी सर्वाधिक पुढाकार घेतला होता, हे स्पष्ट होतं। हे 24 तासने दाखवलं होतं, त्यानुसार कारवाई झाली। मात्र मुळात पार्थ पवार यांना जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आलं आहे, असा एक नवा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो आहे। नक्कीच ज्ञानेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।